तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, सध्या जी-एस-टी कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये एकच चर्चा आहे की कशा-कशाचे भाव उतरलेत. मात्र कोणत्या पद्धतीचे भाव आपल्याला उतरल्याचा फायदा ॲक्चुअल झाला आहे, कोणत्या पद्धतीचे भाव येणाऱ्या काळात उतरणार आहेत, आपल्याला 15 लिटरचा तेलाचा डबा किती रुपयांना मिळणार, नवीन किमती जाहीर झाल्या. बघा, सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी ऐकल्यावर मात्र तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे. कारण की केंद्र सरकारने जी-एस-टी कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 100 वस्तू संपूर्ण देशभरात स्वस्त झाल्या आहेत. मित्रांनो, केंद्र सरकारचा हा निर्णय मोठा धाडसी होता. मात्र केंद्र सरकारने 2014ला जी-एस-टी लागून जे प्रत्येक वस्तूचे दर होते ते वाढवले होते. मात्र आता केंद्र सरकारने जी-एस-टीचा स्लॅब कमी केल्यामुळे आपल्याला आता रोजच्या गोष्टी ज्या आहेत, जसे की खाद्यतेलाचे भाव अक्षरशः तुमच्या आता बजेटमध्ये आलेले आहेत. मग जी-एस-टीचे दर हे कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर काय असणार आहेत, सोयाबीन तेलाचा, शेंगदाणा तेलाचा, यासोबतच करडीचा किती दर असणार आहे, असेही प्रश्न सर्वांना पडत आहेत. याचं उत्तर आज मी तुम्हाला घेऊन आलो. तेलाचे दर काय असणार म्हणजे काय, तर सूर्यफूल तेलाचा दर काय असणार, त्याचबरोबर मोहरीचा तेलाचा दर, नवीन दर काय असणार, याविषयी माहिती आता समोर आली आहे. 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन भाव काय असणार, याची संपूर्ण माहिती आज आपण घेतोय. पूर्वी आपण कोणत्याही वस्तू घ्यायला गेलो की लगेचच खिशाला कात्री लागायची, बजेट बिघडायचं. आणि मध्ये तर आपण बघितलंच होतं, तेलाच्या किमती किती आसमान पकडत होत्या. आणि त्या तेलाच्या किमतीमध्ये जे आहे, सामान्य माणसाला तेल विकत घेणं किती मुश्किल झालेलं होतं. आणि म्हणूनच जे आहे, आता बजेट कमी झाल्यानंतर मात्र स्वतःचं बजेट बिघडायचे, पैसे लवकर संपून जायचे. पूर्वी एखाद्या वस्तूची किंमत विचारताना भीतीसुद्धा वाटायची. मात्र आता थोडा जी-एस-टी स्लॅबमध्ये आपल्याला सूट भेटल्यानं आता काही गोष्टीच्या 28%चे जी-एस-टी, 12%, 10%, काही गोष्टी ज्या आहेत कमी झालेल्या आहेत. म्हणजेच काय, तर प्रत्येक गोष्टी ज्या आहेत 50%. एक उदाहरण द्यायचं झालं तर 10 लाखाची कार जी आहे, ती आता तुम्हाला जी-एस-टी सोबत 2,80,000 वाढून जवळपास 12,80,000ची पडायची. आता काही कारवर 5% तर काहीवर 10% जी-एस-टी लागला. म्हणजे 1,80,000 तुम्हाला जागेवरच वाचायलेत. बघा, 100 रुपयाची जर वस्तू घेत असाल तर 28% जर सरकार कर घेत होतं, पण सरकारने मोठा निर्णय घेतला. यामुळे वस्तूवरचा जी-एस-टी कमीच गेला, ज्यामुळे आज खाद्यतेलाच्या किमतीतसुद्धा प्रचंड मोठा बदल आता होताना दिसणार आहे. मग नवीन खाद्यतेलाचे भाव काय असणार आहे, तर 15 लिटरचा तेलाचा डब्बा किती रुपयांना मिळणार आहे. कारण की सणासुदीचे दिवस आले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे महागाई वाढली होती, म्हणून सरकारने निर्णय घेतला महागाई कमी करायची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड व्हायला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला जे आहे आनंद भेटायला पाहिजे, असं मोदीजींना वाटलं. म्हणून मोदीजींनी जे आहे एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे देशामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं. यामुळे तब्बल जे आहे 375 वस्तूवरचा जी-एस-टी दर कमी करण्यात आला. यामुळे आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. आता दिवाळी येणार आहे, दसरा आला आहे, ज्यामुळे काही गोष्टी आपल्याला ज्या आहेत मुख्यतः किचनमधल्या लागणार आहे. जसं की लाडू, करंज्या, शंकरपाळे करण्यासाठी तेल लागणार आहे. मग 15 लिटर तेलाचा डब्बा किती रुपयाला मिळणार, सूर्यफूल, करडी, सोयाबीन, मोहरी, शेंगदाणा या तेलाच्या किमती काय असणार आहेत. कारण का आपल्याला कसं आहे, करडीचा काय भाव आहे, तेलाचा काय भाव आहे, ह्या गोष्टी अजूनही आपल्याला जुन्याच दरात माहीत आहेत. मग नवीन दर जे आहेत आपल्याला माहीतच नाही. नवे दर जाहीर झालेले आहेत. मात्र आता तुम्ही कालपर्यंत तेल घेतला असेल तर तुम्ही हा भाव देखील बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या हा तेलाचा भाव काय असेल समजून जाईल. आता पहा, जी-एस-टी कपातीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण कमी होणार आहे. विशेषतः दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर जे आहे सोने म्हणजे काय, तर सोनं होऊन पिवळी असणार आहे. तर मग सगळ्यात आधी पण आपण कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत तेही बघितलं आहे. तर बघा, देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये महिलांना एक आनंदाचं वातावरण पसरलं. कारण की घराचे बजेट जे आहेत आता सांभाळण्याचे कारण जे आहे, महिलांच्या हातात गाडी असते, घराचं बजेट सांभाळायचं असतं. तेलाच्या डब्याची किमती काय आहेत, घरी आपल्याला कोलगेट काय भावाला भेटतं, टूथपेस्ट काय भावाला भेटतं, यासोबतच घरातील छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत कोणत्या रेटनं चालतात, असा प्रश्न महिलांच्या समोर नेहमी पडत असतो. आणि या दिलेल्या बजेटमध्ये सांभाळणं हे महिलांचं एक धोरण असतं की त्या महिलांना जे काही बजेट दिलेलं जातं त्या बजेटमध्ये जे आहे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बजेटच्या बाहेर जाता येत नाही. आणि वाढती महागाई रोज बजेट जे आहे आपल्याला बिघडवायला थांबलेली राहते. बघा, मग तेलाचा डबा काय असेल तर बघा, फॉर्च्यून असेल किंवा इतर कंपनीचा असेल
तर तो किती रुपयांना मिळणार, पत्र्याचा डब्बा कितीला मिळेल, 5 रुपये 5 लिटरचा जो फायबरचा डब्बा आहे तो कितीला मिळेल, सगळ्या गोष्टी क्लिअर आपण करणार आहोत. म्हणजे काय, तर तुम्हाला जर सगळ्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला घ्यायला सोपं होईल. ते म्हणजे बघा, ट्रॅक्टर आता जर शेतकरी असेल तर ट्रॅक्टर घ्यायचा विचार करायचा असेल, पूर्वी तर 12% GST लागत होती. म्हणजेच काहीतरी 1,00,000चं ट्रॅक्टर 1,12,000ला उदाहरणासाठी सांगतो. पण आता ट्रॅक्टरवर फक्त 5% GST लागणार आहे. म्हणजे काय, तर जवळपास 7,000 रुपयाने कमी झालं आहे. असंच जे आहे, प्रवासाला जात असतील, प्रवासाला गेल्यावर ताण लागते, तर आपण हॉटेलमध्ये पाण्याची बाटलीसुद्धा पितो, त्यावर सुद्धा आपल्याला GST लागते. म्हणजेच काय, तर 15 रुपयाची बाटली आपल्याला 20 रुपयाला भेटते. मग आता ही सुद्धा आपल्याला 12% GST कमी होऊन आपल्याला अर्ध्या किमतीत जे आहे भेटणार आहे. म्हणजेच काय, तर GSTचा टक्का आपल्याला कमी होताना पाहायला भेटणार आहे. मग त्याचबरोबर जर दुसरं जर शेंगदाणा असेल, तेल असेल, सूर्यफूल तेल असेल, त्याचा परिणाम टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टीवर होताना आपल्याला पाहायला भेटतो. मग आता याच्यातून जे आहे किती गोष्टीचा भाव कमी झाला आहे बघायचा आहे. गोष्टीचा भाव म्हणजे काय, कपडे, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला कमी होताना पाहायला भेटतात. असे जर तुम्हाला तुम्ही ढोंबळवाण्याने समजू शकता. औषध स्वस्त होणार. पुढची गोष्ट जी आहे, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, म्हणजे काय, तर सगळ्या ज्या आहेत, खोकल्याचे औषध असो, सर्दी पडशाचे औषध असो, यासोबतच गाड्याच्या किमती असो, काही 18%वरून 10%वर 8%वर आल्यात, तर काही 5%वर आल्यात. या सगळ्या स्लॅबमध्ये जे आहेत त्या गोष्टी स्वस्त होताना आपल्याला पाहायला भेटतात. शिलाई मशीनवर सुद्धा कपडे शिवताना त्यांना नवीन शिलाई मशीन घ्यायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, कारण की शिलाई मशीनवरची GST कमी झाली आहे. चष्म्यावरची शिलाई जो आहे तो म्हणजे काय, तर थर्मामीटर सारखी वस्तू आता स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर आता घरात जर कोणी आजारी पडलं तर बऱ्याच वेळा सोनोग्राफी करावी, किंवा एखाद्या महिलाला ठिकाणी गर्भावस्थेत असेल तर ठिकाणी रोग निदान करण्याची, बाळाची हालचाल पाहण्यासाठी सोनोग्राफी करावी लागते. तर सोनोग्राफी करण्यासाठी जे उपकरण आता स्वस्त होणार आहेत. म्हणजे काय, तर सरकारने जवळपास उपकरणं स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बघा, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, जे की आपल्याला मार्केटमध्ये भेटत आहे, हे जे आहे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्यावरती जो पूर्व GST होता, आता तो GST होता, त्याच्या GST मधून आपल्याला किती सूट भेटते बघा. म्हणजे जर समजा आपल्याला तेलाच नाही तर तूप आणि लोणी बघा, तूप आणि लोणी हे जर त्याच्यावरती पूर्वीचा टॅक्स होता तो जास्त होता, आता फक्त 5% टॅक्स त्याच्यावर उरला आहे. म्हणजे काय, तर एखादा तेलाचा डब्बा आपल्याला कितीला 280 रुपयाला पडायचा, तर त्याच्या 280चे वरचे जे आहेत 50 रुपये जे आहेत आपल्याला GSTला द्यावं लागायचे. ते पैसे आता आपल्याला वाचवावं लागते. ते पैसे वाचून जे आहे आपल्याला जवळपास 30-40 रुपये, 50 रुपयाने आपल्याला तो कमी पडेल. आता बघा, जर तुम्हाला मी सध्याचे दर जर सांगायचे झाले तर तुम्हाला एक बघा उदाहरण सांगतो की कशा पद्धतीने दर आपल्याला द्यावी लागते. तर बघा, आता पहा, तेलाचा जो भाव असणार आहे तो सोयाबीन तेलाचा सध्या प्रति किलो भाव 130 ते 140 न मिळते, तर नवीन भाव 110 ते 120 रुपये किलो असण्याची शक्यता आहे. सूर्यफूल तेल सध्या 140 ते 145 दर नवीन तर आहे, तर नवीन दर 120 ते 125 किलो होण्याची शक्यता आहे. तर शेंगदाणा प्रति 1 किलो 190 रुपये लिटर जे आहे आपल्याला पाहायला भेटत होता, तो 165 ते 170 पर्यंत जातो. सध्या 130 ते 140 असा नवीन जे आहे दर प्रति किलोमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुम्हाला आनंद होईल की प्रत्येक तेलाच्या लिटरमागे 20 ते 25 रुपये तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. 15 लिटर डब्याची किंमत 300 ते 400 रुपयांनी जाग्यावरच जे आहे आपल्याला स्वस्त होऊन भेटणार आहे. याचबरोबर बांधकाम साहित्य, वॉशिंग मशीन, TV, फ्रीज, टूथपेस्ट, शॅम्पू, दाढीचं सामान, या सगळ्याच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला स्वस्त होताना पाहायला भेटतात. यासोबतच तेलाच्या डब्यात 300 ते 400 रुपयाची घटसुद्धा आपल्याला पाहायला भेटते. म्हणजेच काय, तर मित्रांनो, हा दर आपल्यासाठी एकदम आनंदाचा आहे. आणि प्रत्येक 15 लिटरचा डबा आपल्याला महिनाभर लागतो, तर महिन्याभरात आपले 300 रुपये डब्यामागचे वाचायला येतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.